जागा आणि बारवचा जो वाद होता तुम्ही त्या ठिकाणी परत केला, मात्र अजूनही त्याच्यावरही काय म्हणू शकतो प्रश्न सुटला नाही येतो. पण सर या ठिकाणी जी पांडवकालीन बारव म्हणजे बावडी आहे, ती संपूर्ण जागा हिंदू समाजाची प्राचीन काळातली बांधलेली बावडी आहे. त्याचे शिलालेख तपासले, तिथलं गोमुख बघितलं, अन्य पुरावे बघितले, ह्याच्यावरून लक्षात येतं की ती जागा कोणाची आहे. पर त्या जागेवर सरकारी मालमत्ता म्हणून नाव असताना सुद्धा त्याचं वक्फ म्हणून नोंद कशी होऊ शकते, हा माझा प्रश्न आहे. कुठल्याही सरकारी जागेला वक्फ म्हणून डिक्लेअर करता येत नाही. त्या ठिकाणी दर्गा, कब्रस्तान हे नव्याने निर्माण होत आहे. तक्रार करून सुद्धा परत निर्माण होत आहे. याच्याबद्दल आम्ही तक्रार केलेली आहे. पुन्हा एकदा त्यांनी 8 दिवसाची मुदत आम्हाला मागितलेली आहे. 8 दिवसात कारवाई करतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका तुमची काय असेल? मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल. सरकारची जागा असताना सुद्धा वक्फ जर डिक्लेअर करत असतील आणि स्थानिक प्रशासनातले अधिकारी जर आपल्या मालमत्तेचं संरक्षण करण्यासाठी कमी पडत असतील तर आम्ही सरकारला मदत करण्यासाठी पुढे येऊ. साहेब, परंतु स्थानिक प्रशासनाचे अधिकारी याच्यावर नियंत्रण का ठेवू शकत नाही? वाद झाल्यानंतर त्यांना विचारण्याचा प्रश्न आहे, हा मला विचारण्याचा प्रश्न नाही. वारंवार आम्ही तक्रारी दिल्या, पुरावे दिले, याच्यापेक्षा माणसं काय करणार? आणि जे हिंदू कार्यकर्ते, नागरिक, सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेला तक्रार करतात त्यांच्यावरच गुन्हे दाखल करायचे, त्यांनाच वारंवार पोलीस स्टेशन मध्ये बोलून अडकून ठेवायचं, हा कुठला कारभार आहे? त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे. मी काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंती दिनी आवर्जून शिवनेरीला गेले होते, त्यांच्या जन्मस्थानी गेले होते आणि शिवाजी महाराजांच्या पुढे शपथ घेऊन आम्ही हिंदवी स्वराज्याची ज्यांनी मुहूर्तमेढ रचली त्यांची शपथ घेऊन आम्ही सांगतो की तो दर्गा त्या ठिकाणी राहणार नाही. याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू आणि त्याला मूर्त रूप देऊ. तर आम्ही काल पाहिलं तुमच्या हातातले एक देवाचा फोटो होता, ते पोलीसवाले घेऊन पळून गेले आणि त्यानंतर तुमची पोलिसांसोबत बरीच बाचाबाची झाली त्या ठिकाणी. शासनाला न विचारता आणि अनधिकृतपणे जर ठिकाणी चांद तारा लावला जात असेल, मजार केली जात असेल, मला सांगा मुस्लिम धर्मियांमध्ये सुद्धा नमाज पडताना असलेली जागा ही स्वतःच्या मालकीची असावी अशा प्रकारचं धोरण आहे असं त्यांच्यामध्ये काय त्यांच्या धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. असं असताना त्यांच्या धर्मग्रंथाला सुद्धा न मानवणारं, सरकारच्या नियमांना न मानवणारं असं कुठलंही कृत्य त्या ठिकाणी घडत असेल तर मग न विचारता जर तिथे धर्मस्थळ बनू शकतं त्यांचं, तर आमचं का नाही बनू शकत? केंद्रापासून राज्यापर्यंत, दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे, तरी देखील तुम्हाला आंदोलन करावं लागतं, विरोधी पक्षासारखी तुम्हाला एक भूमिका मांडावी लागते. हे तुमचं अपयश नाही का असं नाही वाटत? इथे पक्षाचा काही संबंध नाही. स्थानिक प्रशासन जर त्या ठिकाणी सक्रिय नसेल आणि योग्य प्रकारे योग्य ती कृती आणि वेळेत करत नसेल तर आम्ही अग्रेसिव्ह होऊ, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हिंदी में जानना चाहेंगे क्या था पूरा मामला? आपका पुलिस के साथ में कुछ चीना जब्ती के एक वीडियो वायरल हो रहा है काफी सोशल मीडिया पे, क्या है पूरा मामला? मंसर जो वहाँ का जो एरिया है, वहाँ एक पांडवकालीन बारव है, बावड़ी जिसे बोलते हैं. उस बावड़ी के यहाँ जो शिलालेख पाए गए हैं, जो गोमुख, वो पानी निकलने का जो एक धार्मिक स्थल होता है, वो वहाँ गोमुख था. ऐसे जगह पर जहाँ पूरे तरीके से हिंदुओं की वो जमीन है, वो मालमत्ता है, इसके एविडेंसेस मिलने के बावजूद भी वहाँ दरगाह अनधिकृत रीत्या बनाया गया है. 6 महीने पहले वहाँ कोई भी कब्रिस्तान नहीं था, ऐसा कब्रिस्तान वहाँ अभी बन रहा है. और ये वहाँ ऐसे भी बोर्ड लगाए गए हैं कि 21 साल 2021 में जिनका देहावसान हो गया, वो जो परलोक सिधारे उनकी वहाँ कब्र है. 6 महीने पहले तो कोई कब्र नहीं थी. 6 महीने में 21 साल की कब्र कैसे वहाँ बन गई उस आदमी की? ये मेरा सवाल है प्रशासन को. और प्रशासन अपनी मालमत्ता का पूरी तरह से उसकी निगरानी क्यों नहीं कर पा रहा है? इसलिए हम वहाँ हिंदू कार्यकर्ता इकट्ठा हुए थे, कुछ नागरिक भी थे और हमने वहाँ आंदोलन किया. 8 दिन की उन्होंने मोहलत मांगी है हमें. 8 दिन का ये लास्ट
हमने उनको ये समय दिया है। अगर 8 दिन में प्रशासन कुछ नहीं कर सका तो सरकारी मालमत्ता, भारतीयों की मालमत्ता का रक्षण करना हमें बहुत खूबी से आता है। थैंक यू।